छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये तरुणांच्या 2 गटांमध्ये मध्यरात्री राडा झालेला आहे। दोन्ही बाजूचे 5 ते 6 लोक हे जखमी झाल्याची माहिती मिळते। जुन्या भांडणातून तरुणांचे हे 2 गट आमने-सामने आले होते आणि त्यांच्यामध्ये प्रचंड हाणामारी झाली। सगळ्या जखमींवरती सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जवळपास 25 ते 30 लोकांवरती दंगलीचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे, तर 5 जणांना अटक देखील केलेली आहे। ही दृश्य आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी सुमित पवार। सुमित, 2 गटातील हा राडा झालेला होता। तब्बल 20 ते 30 जणांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 5 ते 6 जणांना अटक देखील केली आहे। नक्कीच प्रथमेश, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात असलेल्या तिसगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाने बघितल्याने झालेल्या वादातून जवळपास 33 वर्षीय युवकाला तलवारीने जीव मारण्याचा प्रयत्न घडला आहे। या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जवळपास 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि या घटनेची गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त नितीन बागाटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या सर्व गोष्टीमुळे आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ होताना तिसगाव परिसरात बघायला मिळत आहे। प्रथमेश, नक्की सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। Thank you.